वटपौर्णिमा येत्या 29 जून रोजी सोमवारी आहे. वटपौर्णिमा सण जवळ आला आणि संपूर्ण वर्षभर आपण या पवित्र दिवसाचीच वाट पाहत असतो. पण ऐन वटपौर्णिमेच्या दिवशीच जर मासिक धर्म आला तर मनात प्रचंड हुरहुर लागते, नाही का? मनात अनेक प्रश्न येतात. जर तुमच्याही मनात अशी धाकधूक असेल ना, तर अजिबात काळजी करू नका. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मासिक धर्मातही तुम्ही वटपौर्णिमा कशी साजरी करू शकता, जेणेकरून तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. त्याचबरोबर काही प्रश्नही वारंवार विचारले जातात की मासिक धर्म असेल तर पूजा करता येते का? गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का? अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेचं व्रत केल्यास चालतं का? वडाच्या फांदीची पूजा करणं योग्य आहे का? तर अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊया. अनेकदा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने महिलांच्या मनात हा संभ्रम निर्माण होतोच. मग यासाठी पारंपरिक नियम समजून घेणं तितकंच गरजेचं असतं. आता मासिक धर्मात वटपौर्णिमेची पूजा करावी का, हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न असतो. अनेक घरांमध्ये आणि परंपरांमध्ये मासिक धर्माच्या काळात प्रत्यक्ष पूजा विधी, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं किंवा सूत गुंडाळणं टाळलं जातं. अशा वेळी महिला उपवास करू शकतात, सावित्री सत्यवानाची कथा ऐकू शकतात, नामस्मरण करू शकतात आणि मनोभावे प्रार्थना सुद्धा करू शकतात. काही ठिकाणी असं मानलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक धर्माचा 4था किंवा 5वा दिवस असेल आणि स्त्रीने स्नान करून शुद्धी घेतली असेल तर ती पूजा करू शकते. अनेक जणी केसावरून अंघोळ केल्यानंतर पूजा करण्यास योग्य मानले जाते असं सांगतात. मात्र याबाबत सर्वत्र एकच नियम नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील परंपरा, कुळाचार आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण निर्णय घ्यावा. जर प्रत्यक्ष पूजा करणं शक्य नसेल तर मनातून वटवृक्षाला नमस्कार करून अशी प्रार्थना करता येते. म्हणावं, हे वटवृक्षा, परिस्थितीमुळे मला आज तुझी प्रत्यक्ष पूजा करता येत नाही. माझी श्रद्धा स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान कर. अशी मानसिक पूजा सुद्धा करता येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला व्रताचं पुण्य प्राप्त होऊ शकतं. आता दुसरा प्रश्न, गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? तर गर्भवती महिला वटपौर्णिमेची पूजा करू शकतात. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे आणि अखंड सौभाग्यासाठी सुद्धा केले जातं. त्यामुळे गर्भवती महिलांनी या व्रताचं पालन करण्यास कोणतीही मनाई नसल्याचं सांगितलं जातं. मात्र गर्भधारणेच्या काळात आरोग्याला सर्वाधिक महत्त्व द्यावं. जर वडाचं झाड घरापासून खूप दूर असेल, खूप चालावं लागत असेल किंवा डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असेल तर घरीच पूजा करणं अधिक योग्य ठरू शकेल. आज अनेक जणी घरात वडाचं रोप, वटवृक्षाचं चित्र किंवा पूजेसाठी उपलब्ध असलेले वटसावित्री व्रताचे चित्र वापरून पूजा करतात. आपणही शक्य असल्यास त्या पद्धतीने वडाची पूजा करावी. दुसरं म्हणजे गर्भवती महिलांनी ओटी भरावी का किंवा घ्यावी का, हाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. वटपौर्णिमेला सुहासिनी महिलांची ओटी भरली जाते. परंपरेनुसार काही ठिकाणी गर्भवती महिलांनी दुसऱ्यांची ओटी भरू नये किंवा स्वतःची ओटी भरून घेऊ नये असंही सांगितलं जातं, कारण त्यांची ओटी आधीच भरलेली मानली जाते. हा एक पारंपरिक समज असून अनेक कुटुंबांमध्ये आजही पाळला जातो. आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण कुळ धर्म कुळाचाराचं पालन करून पूजा विधी कराव्यात. आता वडाची फांदी तोडून त्याची पूजा करणं योग्य आहे का? तर आजकाल बाजारात वटपौर्णिमेच्या आधी वडाच्या फांद्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. वेळेअभावी किंवा जवळपास वडाचं झाड उपलब्ध नसल्यामुळे अनेक महिला त्या फांद्यांची पूजा करतात. मात्र धार्मिक दृष्टिकोनातून अनेक जाणकार असं सांगतात की जिवंत वटवृक्षाची पूजा करणं हे अधिक योग्य मानले जातं, कारण वटपौर्णिमेचा मुख्य उद्देश जीवन, स्थैर्य आणि दीर्घायुष्य याचे प्रतीक असलेल्या जिवंत वृक्षाची पूजा करणं हाच आहे. तोडून आणलेल्या फांदीमध्ये प्राणशक्ती नसते, त्यामुळे शक्य असल्यास अशा फांदीची पूजा टाळावी. मात्र जर वडाची फांदी आधीच मातीत लावून ती रुजवली असेल आणि तिचे रोप तयार झाले असेल तर त्या जिवंत रोपाची पूजा करता येऊ शकते असंही सांगितलं जातं. आता आजकाल शहरी जीवनात अनेक महिलांना वडाचं झाड सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी काय करावं? तर कुंडीतील वडाचं रोप असेल तर त्याची पूजा करावी. घरातील वटवृक्षाच्या चित्राचं पूजन करावं. वटसावित्री व्रताचे सचित्र पूजन पत्र, रांगोळीने काढलेला वटवृक्ष, जवळच्या मंदिरातील किंवा उद्यानातील वटवृक्ष याची पूजा आपण करू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भाव असावा. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न जो अविवाहित मुली विचारतात, अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेचे व्रत करावे का? आता पारंपरिक दृष्टिकोनातून वटसावित्रीचं व्रत हे विवाहित महिलांसाठी सांगितलेलं आहे. मात्र
चांगला, गुणी आणि योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी अविवाहित मुली सुद्धा वटवृक्षाला नमस्कार करू शकतात, प्रदक्षिणा घालू शकतात, प्रार्थना करू शकतात किंवा सावित्री सत्यवानाची कथा वाचू शकतात. अनेक ठिकाणी विवाह योग लवकर जुळण्यासाठी वटवृक्षाची पूजा करण्याची प्रथा देखील आढळते. आता वडाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्त्व आहे. अनेक जण पूजा झाली तर 7 प्रदक्षिणा घालतात. या 7 प्रदक्षिणा 7 जन्म हाच पती मिळावा असा त्याचा अर्थ काढला जातो. मात्र काही परंपरांमध्ये 108 प्रदक्षिणा सांगितल्या जातात. मात्र सर्व महिलांना ते शक्य होतच असं नाही. अशा वेळी 21 प्रदक्षिणा किंवा आपल्या क्षमतेनुसार प्रदक्षिणा घालूनही पूजा करता येऊ शकते, कारण भक्ती आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची मानली जाते. मग वटपौर्णिमेसंबंधित तुमच्या मनात आलेल्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. कारण वटपौर्णिमा हा फक्त विधींचा सण नाही, तर सावित्रीच्या निष्ठेचा, प्रेमाचा आणि शक्तीचा उत्सव आहे. प्रत्येक महिलेची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे मासिक धर्म, गर्भधारणा किंवा इतर अडचणींमुळे पूजा करता आली नाही तरी मनात खंत बाळगू नये. श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक भावना यांना सर्वाधिक महत्त्व आहे. आपल्या कुटुंबातील परंपरा आणि आरोग्य याचा आदर ठेवून वटपौर्णिमा साजरी करावी आणि वटवृक्षाचे आशीर्वाद प्राप्त करावे असं सांगितलं जातं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.